हाय स्टुडंट्स, वेलकम इन एज्युकेशन क्लासेस। आज आपण 9th स्टँडर्ड 8 नंबरचा लेसन ट्रिग्नोमेट्री पाहत आहोत। त्याच्यातील प्रॅक्टिस सेट 8.2 पाहूया। त्याआधी एज्युकेशन क्लासेस चॅनलला अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। पाहूया प्रॅक्टिस सेट 8.2। आणि हा 8.2 हा प्रॅक्टिस सेट थोडासा हार्ड आहे, परंतु मी तुम्हाला एकदम इझी पद्धतीने शिकवणार आहे। तर कुठेही व्हिडिओ स्किप न करता पहा आणि समजून घ्या। खूप इझी आहे, काही हार्ड नाही। मी इझी स्टेपने शिकवणार आहे, तुम्हाला समजेल असं। पाहूया क्वेश्चन 1। इन द फॉलोइंग टेबल अ रेशो इज गिवन इन ईच कॉलम, फाइंड द रिमेनिंग ट्रिग्नोमेट्रिक रेशोज इन कॉलम अँड कंप्लीट द टेबल। आपल्याला इथे पहा साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा असे 3 कॉलम आहेत। आपल्याला साइन थीटा दिलेला नाही, कॉस थीटा दिलेला आहे पहिल्या एक्झाम्पल मध्ये 35/37। कॉस थीटा दिलेला आहे, आपल्याला साइन थीटा आणि टॅन थीटा फाइंड करायचा आहे। पेपरला क्वेश्चन येताना असा येतो, कॉस थीटा दिलेला असतो 35/37, फाइंड साइन थीटा अँड टॅन थीटा असा क्वेश्चन येतो। तुम्हाला असा टेबल अख्खा कंप्लीट करायला येत नाही क्वेश्चन पेपरमध्ये, एक एकच यातले एक्झाम्पल येऊ शकता आला तर पाहूया आपण आता। कॉस थीटा 35/37 दिला असताना कसं सॉल्व करायचं। म्हणजे आता हे पहिलं एक्झाम्पल आहे, तिथे आपल्याला कॉस थीटा दिलेला आहे 35/37। जेव्हा कॉस किंवा साइन थीटा दिलेला असेल त्यावेळेस आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी कोणती यूज करायची आहे, तर ते आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1। ज्यावेळी पहा, ज्यावेळी साइन थीटा आणि किंवा कॉस थीटा दिलेला असेल तेव्हा आपल्याला ही ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी यूज करायची आहे। तर लिहूया आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी। आता इथे ही जी ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आहे त्याच्यामध्ये आपण आता व्हॅल्यू पुटअप करूया। साइन स्क्वेअर थीटा, साइन दिलेलाच नाही, आपल्याला साइन काढायचा आहे। कॉस स्क्वेअर थीटा, कॉस दिलेला आहे 35/37। साइन स्क्वेअर थीटा आहे तिथेच, कॉस स्क्वेअर थीटा, कॉस दिलेला आहे 35/37, त्याचा आहे स्क्वेअर इज इक्वल टू 1। इथून पुढे पहा स्टेप, साइन स्क्वेअर थीटा आहे तसंच प्लस इथे 35 आणि 37 चा आपण स्क्वेअर करून घेऊया। 35 चा स्क्वेअर कसा करतात, 5 चा स्क्वेअर 25 आणि 3 च्या नंतर कोणता नंबर येतो 4, 3 नंतर येतो 4, 3 4 जा 12। ज्यावेळी युनिट प्लेसला 5 येतो त्यावेळेस स्क्वेअर नेहमी असे करायचे, 5 चा स्क्वेअर राईट करायचा आणि त्याच्यानंतर 3 नंतर काय येतो 4, मग 3 4 जा 12 असं स्क्वेअर करायचा अपॉन 37 चा स्क्वेअर आहे 1369, हा आहे 37 चा स्क्वेअर इज इक्वल टू 1। आता साइन स्क्वेअर थीटा हा प्लस आहे लेफ्ट हँड साइडला, हे प्लस असलेलं हे लेफ्ट हँड साइडला प्लस असलेलं ही मायनस होणार राईट हँड साइडला, नाही 1 मायनस, सॉरी। साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू, हा इज इक्वल टू साइनच्या पलीकडचा 1 पहिला राईट करून घ्यायचा आणि हे प्लस असलेले 1225 अपॉन 1369 हे मायनस करायचे, प्लस असलेले मायनस, मग येईल साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू, जेव्हा आपण फ्रॅक्शनचा मायनस किंवा ऍडिशन करतो, सबट्रॅक्शन किंवा ऍडिशन करतो त्यावेळेस आपल्याला डिनॉमिनेटर सेम हवा असतो। इथे डिनॉमिनेटरला काही नाही, म्हणजे काय असणार आहे 1। आपल्याला आणायचंय काय 1369, मग मी 1369 ने त्या इक्वेशनला किंवा या फ्रॅक्शनला मल्टिप्लाय केलं तर मला काय इक्वेशन किंवा काय फ्रॅक्शन मिळेल 1369 अपॉन 1369 मायनस, पहा डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी मी या डिनॉमिनेटरनं या फ्रॅक्शनला मल्टिप्लाय केलेला आहे। इकडचे फ्रॅक्शन आहे तसंच अपॉन 1369। आता काय होईल, डिनॉमिनेटर सेम झाला, न्यूमरेटरचं करायचं सबट्रॅक्शन, 69 मायनस 1225 अपॉन 1369 आणि डिनॉमिनेटर एकदाच राईट करायचा, यांचं सबट्रॅक्शन 144 अपॉन 1369। आता
आपल्याला साइन थिटा हवा आहे, इथे आहे साइन स्क्वेअर थिटा, मग इकडचं स्क्वेअर जाण्यासाठी आपण इकडचं काय घेणार आहोत, स्क्वेअर रूट घेणार आहोत. मग साइन थिटा इज इक्वल टू इंटू स्क्वेअर रूट, किंवा डायरेक्ट पण तुम्ही स्क्वेअर रूट लिहू शकता. मी स्क्वेअर रूटमध्ये लिहितीये, तुम्ही नाही लिहिले, ही स्टेप स्किप केली तरीही चालेल. त्याच्याऐवजी तुम्ही डायरेक्ट स्क्वेअर रूट लिहू शकता. 144चं स्क्वेअर रूट आहे 12 आणि 1369चं स्क्वेअर रूट काय आहे 37. आपण 37चा स्क्वेअर केला होता 1369, म्हणून आलेला आहे 12/37. हा आलेला आहे आपला साइन थिटा. काहीही हार्ड नाही. पहा, फक्त इथे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी कोणती यूज करायची आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. तिथून पुढच्या सर्व स्टेप इझी आहेत. इथे स्क्वेअर करायचा, प्लस असलेले करायचे इकडे मायनस, आणि मायनस करताना आपल्याला डिनॉमिनेटर सेम हवा आहे, म्हणून आपण या डिनॉमिनेटरनं या फ्रॅक्शनला मल्टिप्लाय केलं. त्याच्यानंतर डिनॉमिनेटर सेम झाल्यानंतर आपण न्यूमरेटरचं केलेलं आहे सबट्रॅक्शन. आलेल्या सबट्रॅक्शनचं फक्त आपण काय घेतलेले आहे, स्क्वेअर रूट घेतलेले आहेत. आपला साइन थिटा मिळालेला आहे 12/37. आता आपण फाइंड करणार आहोत टॅन थिटा. साइन थिटा आलेला आहे 12/37. टॅन थिटा काढताना काय यूज करायचं आहे पहा, टॅन थिटा इज इक्वल टू, आता इथे आहे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी कोणती आहे, टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. ही आयडेंटिटी यूज करायची आहे. इज इक्वल टू साइन थिटा किती आहे आपला, आता आपण काढलेला आहे 12/37 डिवायडेड बाय, हे डिवायडेड बाय आहे. कॉस थिटा किती दिलेला आहे आपल्याला 35/37. आता जेव्हा असं डिवायडेशन करतो आपण तेव्हा काय करायचं असतं, मल्टिप्लाय करायचं आणि याचा रेसिप्रोकल किंवा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स लिहायचा 37/35. पहा, जेव्हा आपण डिवायडेशन करतो फ्रॅक्शनचं त्यावेळी काय करतो आपण, मल्टिप्लायचं साइन करायचं आणि याचा रेसिप्रोकल किंवा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स म्हणजेच न्यूमरेटरचा करायचा डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटरचा करायचा न्यूमरेटर. ही स्टेप महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर आपण इथं 37ला 37 न्यूमरेटर डिनॉमिनेटर कॅन्सल होईल. टॅन थिटा आलेला आहे 12/35. मी राईट करते इथे, टॅन थिटा इज इक्वल टू 12/35. कुठेही एक्झाम्पल हार्ड नाही, इझी आहे. आणि आपण आता हे बॉक्समध्ये भरूया. पहिल्या एक्झाम्पलचं साइन थिटा आलेला आहे 12/37 आणि टॅन थिटा आलेला आहे 12/35. क्वेश्चन सेकंड मध्ये काय दिलेलं आहे, तर साइन थिटा दिलेला आहे 11/61. आपल्याला कॉस थिटा आणि टॅन थिटा फाइंड करायचा आहे. करूया फाइंड. सेकंड नंबरच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला साइन थिटा दिलेला आहे 11/61. आपल्याला कॉस थिटा आणि टॅन थिटा फाइंड करायचा आहे. मी मगाशी पहिल्या एक्झाम्पलच्या वेळेस सुद्धा सांगितलं, साइन किंवा कॉस थिटा दिलेला असेल तेव्हा आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी कोणती यूज करायची आहे, तर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ही ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी यूज करायची आहे. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. आता इथे आपल्याला साइन थिटा दिलेला आहे, किती आहे 11/61 स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. साइन थिटा दिलेला आहे 11/61, त्याचा आहे स्क्वेअर. 11चा स्क्वेअर आहे 121/61चा स्क्वेअर 3721 प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता हे ॲडिशनला असणार आहे 121/3721. हे लेफ्ट हँड साईडचे राईट हँड साईडला काय होतील, मायनस होतील. 1 मायनस 121/3721. आता मगाशी आपण फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व केलं तसंच इथे फ्रॅक्शनचं सबट्रॅक्शन करताना डिनॉमिनेटर सेम असावा लागतो. इथे काही नाही म्हणजे असणार आहे 1. आपण 3721 ने या फ्रॅक्शनला काय करणार आहोत, मल्टिप्लाय. तर काय येईल 3721/3721 मायनस 121/3721. ह्याच्या पुढे आता डिनॉमिनेटर सेम झालेला आहे, न्यूमरेटरचं करायचं आहे सबट्रॅक्शन. मायनस 121/3721. सबट्रॅक्शन करूया.
0.063 3600 अपॉन 3721 हा आलेला आहे आपला कॉस स्क्वेअर थिटा. लिहिलं नाही, कॉस स्क्वेअर थिटा. आता मी मागे सांगितलं स्क्वेअर आहे आपल्याला फक्त कॉस थिटा हवा आहे, तर या बाजूचा आपण काय घेणार आहोत, स्क्वेअर रूट घेणार आहोत. तर 3600 कशाचा स्क्वेअर आहे, तर 60चा स्क्वेअर आहे. 6 6 36 आणि 2 0 म्हणजे 3660चा स्क्वेअर आहे, म्हणजे आन्सर आलेला आहे 60. आणि 3721 हा मगाशीच आपण स्क्वेअर केलेला आहे, तो आहे 61चा स्क्वेअर. म्हणून कॉस थिटा आलेला आहे 60/61. आता आपल्याला टॅन थिटा काढायचा आहे. तिथे पण आयडेंटिटी कोणती यूज करायची आहे, इथे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी यूज करायची आहे. टॅन थिटा इज इक्वल टू, मग पहिल्या एक्झाम्पलला पण यूज केलेली आहे आपण, साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू, साइन थिटा आहे आपला 11/61 डिवायडेड बाय कॉस थिटा आलेला आहे आपला 60/61. डिवायडेशन करायचं म्हणजेच मल्टिप्लाय आणि हे मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स, म्हणजेच न्यूमरेटरचा डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर मध्ये मल्टिप्लायचं साइन आहे, न्यूमरेटर डिनॉमिनेटर जाईल, राहिलेला आहे 11/60. म्हणजे आपला टॅन थिटा आलेला आहे 11/60. पहा इझी आहे, कुठेही तुम्हाला हार्ड वाटणार नाही. तुम्हाला ही एक्झाम्पल सोडवण्याची पद्धत कशी वाटलेली आहे, इझी आहे की हार्ड आहे, हे मला कमेंट करून नक्की सांगा. आन्सर आपण टेबलमध्ये राईट केलेला आहे. सेकंड नंबरच्या एक्झाम्पलमध्ये कॉस थिटा आलेला आहे 60/61 आणि टॅन थिटा आलेला आहे 11/60. थर्ड नंबरच्या एक्झाम्पलमध्ये मात्र टॅन थिटा दिलेला आहे, तर आपल्याला साइन आणि कॉस थिटा काढायचा आहे. तर कोणती ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी यूज करायची, इथे मात्र ती वेगळी आहे. तर पाहूया, साइन आणि कॉस देताना दिला असताना काढायची वेगळी आहे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी, आणि आता टॅन थिटा दिला असताना वेगळे आहे. पाहूया थर्ड नंबरचे एक्झाम्पल. पहा थर्ड नंबरचे एक्झाम्पल, इथे आपल्याला टॅन थिटा दिलेला आहे 1. जेव्हा टॅन दिलेला असेल, टॅन थिटा दिलेला असेल, तेव्हा सोपी एक पद्धत आहे साइन आणि कॉस काढायची. तर पाहूया कशी. टॅन थिटा दिलेला आहे, तर त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा एक फिगर काढून घेतलेली आहे. ABC हा राईट अँगल ट्रायंगल काढून घेतलेला आहे आणि C ह्या अँगलला आपण थिटा दिलेला आहे. प्रत्येक वेळेस टॅन थिटा दिलेला असेल तेव्हा आपण हीच मेथड यूज करणार आहोत, हीच फिगर यूज करणार आहोत आणि थिटा आपण C लाच घेणार आहोत. तर नेहमी असंच लिहायचंय. पहा आता काय लिहायचं, इन द ॲडजॉइनिंग फिगर in triangle ABC angle B is equal to 90 degree. angle B is equal to 90 degree आणि आपण angle C ला काय मानलेला आहे, थीटा. angle C is equal to थीटा. आता tan थीटा दिलेला आहे आपल्याला, tan थीटा is equal to 1. हे आहे गिवन. याला आपण एक आकडा टाकूया आणि लिहूया गिवन. हे आहे गिवन. टॅन थिटा 1 दिलेला आहे, हे गिवन आहे. आता मला सांगा टॅन थिटा म्हणजेच काय, तर अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड. टॅन थिटा म्हणजेच अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड. आता टॅन थिटा C आहे, C चे अपोजिट साइड आहे AB आणि ॲडजसंट साइड आहे BC. म्हणजे टॅन थिटा इज इक्वल टू AB अपॉन BC. हे सेकंड. आणि हे कशावरून ठरवलं आपण, बाय आयडेंटिटी. कारण टॅन थिटाची आयडेंटिटी काय आहे, अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड. आता टॅन थिटा दिलेला आहे 1, म्हणजेच AB अपॉन BC इज इक्वल टू काय असणार आहे 1. कारण टॅन थिटा बरोबर AB अपॉन BC, पण टॅन थिटा तर आहे 1, मग AB अपॉन BC सुद्धा काय आलेला आहे 1. ह्याला लिहूया आपण 1/1 लिहायचं, कारण आहे फ्रॉम 1 and 2. पहा इथपर्यंत. आता इथून पुढे तुम्हाला सोपी पद्धत काय आहे, तर AB अपॉन BC. AB 1 आहे, BC 1 आहे.
ए बी बरोबर किंवा ए बी इज इक्वल टू 1 अँड बी सी इज इक्वल टू 1. आपल्याला आता या दोन साईड मिळाल्या. ए बी आहे 1, बी सी आहे 1. आता आपण पायथागोरस थेरम वरून ए सी फाइंड करायचा. मग आपल्याला जेव्हा ए सी फाइंड होईल तेव्हा आपण साइन थिटा आणि कॉस थिटा लिहू शकतो. इझी आहे. आता लिहूया. आता आपण फिगर वरून सोडवणार आहोत म्हणून मी लिहिते इन ट्रायंगल ABC angle B is equal to 90 degree so that AC hypotenuse AC square is equal to AB square plus BC square. पायथागोरस थेरम वरून नेहमी आपल्याला जेव्हा tan थीटा दिलेला असेल तेव्हा आपण ह्याच मेथडने सोडवणार आहोत, सॉल्व करणार आहोत. त्याच्यामुळे खूप इझी आहे. तुमच्या एकदा लक्षात आल्यानंतर तुम्ही सॉल्व करू शकता. ए बी आहे आपला 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर. मग ए सी स्क्वेअर इज इक्वल टू 1 स्क्वेअर 1 प्लस 1. मग ए सी स्क्वेअर इज इक्वल टू 2. पण आपल्याला ए सी हवा आहे म्हणून इकडच्याचं घ्यायचं स्क्वेअर रूट आणि 2चं स्क्वेअर रूट निघत नाही म्हणून अंडर रूट 2. ए सी आलेला आहे अंडर रूट 2. आता पहा ए सी आपल्याला मिळालेला आहे. आता आपण साइन थिटा काढू शकतो. साइन थिटा इज इक्वल टू फिगर वरूनच पहा. फिगर मध्ये आपला आता हायपोटेनस अंडर रूट 2 मिळालेला आहे. फिगर मध्ये पहा साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. अपोजिट साइड आहे ए बी अपॉन हायपोटेनस ए सी. म्हणजे काय येईल आन्सर पहा. साइन थिटा इज इक्वल टू साइन थिटाच्या अपोजिट साइड आहे ए बी अपॉन हायपोटेनस ए सी इज इक्वल टू ए बी आहे 1 ए सी आहे अंडर रूट 2. म्हणजे साइन थिटा मिळालेला आहे 1 अपॉन अंडर रूट 2. तसंच कॉस थिटा. कॉस थिटा इज इक्वल टू ॲडजसेंट साइड. ॲडजसेंट साइड आहे बी सी अपॉन हायपोटेनस ए सी. बी सी आहे 1 अपॉन हायपोटेनस अंडर रूट 2. म्हणजेच कॉस थिटा आलेला आहे आपला 1 अपॉन अंडर रूट 2. कुठेही हे एक्झाम्पल हार्ड नाही, इझी आहे. 4 नंबरचे एक्झाम्पल पाहूया आता. 3rd नंबरचे एक्झाम्पलचं आपण टेबलमध्ये फिल करून घेतलेला आहे बघा. साइन थिटा आलेला आहे आपला 1 अपॉन अंडर रूट 2 1 अपॉन अंडर रूट कॉस थिटा आणि tan थिटा दिला होता. आता पहा 4 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला साइन थिटा दिलेला आहे 1 अपॉन 2. कोणती ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी यूज करायची आहे आपल्याला. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हे नेहमी लक्षात ठेवायचं. घेऊया आपण 4 नंबरचं एक्झाम्पल 1 अपॉन. पहा 4 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला साइन थिटा दिलेला आहे 1 अपॉन 2. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी यूज करायची आहे. जसं मी सांगितलेलं आहे साइन थिटा किंवा कॉस थिटा दिलेला असताना ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ही आहे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. मग साइन स्क्वेअर साइन दिलेला आहे 1 अपॉन 2 स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. इथे स्क्वेअर करूया. 1 स्क्वेअर 1 2 स्क्वेअर 4 प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता हे ॲडिशनला असलेले लेफ्ट हँड साईडचे राईट हँड साईडला होतील मायनस. डिनॉमिनेटर सेम करून घेऊया. सेम त्याच स्टेप आहेत. डिनॉमिनेटरनं मल्टिप्लाय केलं 4 अपॉन 4 मायनस 1 अपॉन 4. डिनॉमिनेटर सेम झालेला आहे. आता न्यूमरेटरचं करूया सबट्रॅक्शन. कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 3 अपॉन 4. म्हणजेच कॉस थिटा इज इक्वल टू हे काय होईल स्क्वेअर रूटमध्ये 3 अपॉन 4. म्हणजेच कॉस थिटा इज इक्वल टू 3चं स्क्वेअर रूट निघत नाही म्हणून अंडर रूट 3 अपॉन 4चं स्क्वेअर रूट 2. कॉस थिटा इज इक्वल टू अंडर रूट 3 अपॉन 2. इझी आहे. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी तीच यूज करायची आहे. आता आपण काढणार आहोत tan थिटा. tan थिटा फाइंड करण्यासाठी कोणती ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी यूज करायची आहे. tan थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. साइन थिटा आहे आपला 1 अपॉन 2 डिवायडेड बाय कॉस थिटा आलेला आहे अंडर रूट 3 अपॉन 2 इज इक्वल टू 1 अपॉन 2. डिवायडेशनचं साइन करायचं मल्टिप्लाय आणि याचा लिहायचा रेसिप्रोकल.
इथे न्यूमरेटर डिनॉमिनेटर कॅन्सल होईल, आन्सर राहील 1/√3. म्हणजेच टॅन थिटा आलेला आहे आपला 1/√3. कुठेही एक्झाम्पल्स हार्ड नाही आहेत, इझी आहेत. टॅन थिटा दिला असताना पायथागोरस थेरम यूज करायचा आहे आणि साइन थिटा आणि कॉस थिटा दिला असताना आपली ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी हीच यूज करायची आहे. इझी आहे, फिलअप करून घेऊया. पहा 4 नंबरचे एक्झाम्पलमध्ये आपल्याला साइन थिटा दिलेला होता 1/2, कॉस थिटा आलेला आहे √3/2, टॅन थिटा आलेला आहे आपला 1/√3. आता आपल्याला पुढच्या एक्झाम्पलमध्ये कॉस थिटा दिलेला आहे 1/√3. आपण साइन थिटा आणि टॅन थिटा फाइंड करूया. 5 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. 5 नंबरचे एक्झाम्पल पहा. कॉस थिटा इज इक्वल टू 1/√3 दिलेला आहे. आपल्याला साइन थिटा फाइंड करायचा आहे. साइन थिटा फाइंड करण्यासाठी आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी कोणती यूज करणार आहोत? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हे आहे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. आता साइन स्क्वेअर थिटा माहिती नाही, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा आहे 1/√3 स्क्वेअर इज इक्वल टू 1. मग साइन स्क्वेअर थिटा प्लस 1चा स्क्वेअर 1 आणि √3चा स्क्वेअर काय होतं? स्क्वेअर रूट आणि 2 हे जातं, राहते 3 इज इक्वल टू 1. आता प्लसला असलेले हे 1/√3 लेफ्ट हँडचे राईट हँड साईडला होतील -1/3. मग साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, आता आपण डिनॉमिनेटर सेम करणार आहोत म्हणजे 3/3. ह्या 3 ने मल्टिप्लाय केला 3/3 -1/3. डिनॉमिनेटर झालेला आहे सेम. न्यूमरेटरची करूया सबट्रॅक्शन. म्हणजेच साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 2/3. आता आपल्याला इकडचं स्क्वेअर घालवण्यासाठी इकडचं स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. म्हणून काय घ्यायचं? √2/√3. दोघांचंही स्क्वेअर रूट निघत नाही म्हणून आपण काय लिहिलेलं आहे? साइन थिटा इज इक्वल टू √2/√3. आपला साइन थिटा आलेला आहे √2/√3. दोन्ही बाजूचे आपण काय केलेले आहेत? स्क्वेअर रूट घेतलेले आहेत म्हणजे आपला साइन थिटा आलेला आहे √2/√3. इथे लिहू शकता तुम्ही टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड्स. मी लिहिलेलं नाहीये, तुम्ही लिहू शकता. साइन थिटा आपल्याला काढून झालेला आहे. आता आपल्याला टॅन थिटा काढायचा आहे. टॅन थिटा काढताना आपली ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी कोणती यूज करायची आहे? तर टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आपला साइन थिटा आहे √2/√3 डिवायडेड बाय कॉस थिटा आहे 1/√3. नेहमीची मेथड √2/√3 मल्टिप्लाय याचा रेसिप्रोकल √3/1. हे न्यूमरेटर डिनॉमिनेटर कॅन्सल इज इक्वल टू राहील √2/1. म्हणजे टॅन थिटा आलेला आहे √2/1. काही हार्ड नाही, फिलअप करून घेऊया. 5 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला कॉस थिटा दिला होता 1/√3. साइन थिटा आलेला आहे √2/√3 आणि टॅन थिटा आलेला आहे √2/1. आता पुढच्या 6 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला टॅन थिटा दिलेला आहे 21/20. इथे आता पायथागोरस थेरम यूज करून आपण साइन आणि कॉस थिटा काढून घेऊया. पाहूया एक्झाम्पल 6 नंबरचं. टॅन थिटा दिलेला आहे आपल्याला 21/20. आता आपण फाइंड करूया साइन थिटा. इथे आपण त्यासाठी फिगर ड्रॉ केलेले आहे. मी मगाशी सांगितलं टॅन थिटा दिला होता त्यावेळेस आपण काय करणार आहोत? नेहमी हीच फिगर ड्रॉ करायची. अँगल बी ला घ्यायचा 90 डिग्री आणि सी ला घ्यायचा थिटा. त्याच्यावर आपण इझी आहे फाइंड करायला. लिहूया इन द adjoining figure in triangle ABC angle B is equal to 90 degree and angle C is equal to theta. आता इथून पुढे काय करायचं? tan theta is equal to दिलेला आहे
tan थिटा इज इक्वल टू काय दिलेला आहे 21/20. पण tan थिटा म्हणजेच काय असतंय अपोजिट अपॉन ॲडजसेंट म्हणजेच AB अपॉन BC. याला द्या 1 नंबर, याला द्या 2 नंबर. आता tan थिटा म्हणजेच AB अपॉन BC म्हणजेच tan थिटा आहे 21/20. मग AB अपॉन BC इज इक्वल टू 21/20. AB अपॉन BC 21/20. म्हणजेच आता इथे काय होईल AB अपॉन BC हे कशावरून आलेले आहेत फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2. आता AB इज इक्वल टू होईल 21, BC इज इक्वल टू 20. आता आपण इथे पहा AB इज इक्वल टू 21, BC इज इक्वल टू 20. आपण हायपोटेनस फाइंड करून घ्यायचा पायथागोरस थेरम वरून आणि मग आपण साइन आणि कॉस थिटा राईट करू शकतो. इझी आहे, लिहूया. लिहिते मी इन ट्रायंगल ABC अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री आणि आपल्याला AB इज इक्वल टू मिळालेला आहे 21 आणि BC इज इक्वल टू मिळालेले आहे 20. मग आपण यूज करणार आहोत पायथागोरस थेरम. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. पायथागोरस थ्योरम. आता AC माहिती नाही, आपण हायपोटेनस फाइंड करणार आहोत. AB आहे आपला 21 स्क्वेअर प्लस 20 स्क्वेअर. AC स्क्वेअर इज इक्वल टू 441 प्लस 400. AC स्क्वेअर इज इक्वल टू ॲडिशन 148 841. म्हणजेच 841 कशाचा स्क्वेअर आहे 29चा म्हणून AC इज इक्वल टू 29. आता आपल्या इथं हायपोटेनस फाइंड झालेला आहे. AC 29 आहे. आता आपण साइन थिटा काढूया. साइन थिटा इज इक्वल टू साइन थिटा आयडेंटिटी काय आहे अपोजिट अपॉन हायपोटेनस. अपोजिट साइड आहे थिटाची AB अपॉन हायपोटेनस AC इज इक्वल टू AB आहे आपला 21 आणि AC आलेला आहे 29. हा झालेला आहे साइन थिटा. आणि कॉस थिटा इज इक्वल टू असते ॲडजसेंट म्हणजे BC अपॉन हायपोटेनस AC इज इक्वल टू BC आहे आपला 20 आणि AC हायपोटेनस आलेला आहे 29. हे झालेले आहेत आपले साइन थिटा आणि कॉस थिटा. इझी आहे, फिलअप करून घेऊया. tan थिटा दिला होता आपल्याला 6 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये 21/20. साइन आलेला आहे 21/29 आणि कॉस आलेला आहे 20/29. पुढच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला 8/15 tan दिलेला आहे. आपण साइन आणि कॉस फाइंड करूया सेम पायथागोरस थेरम वरून. 7 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला tan थिटा दिलेला आहे 8/15. tan थिटा दिला असताना आपण पायथागोरस थेरम वरून साइन आणि कॉस काढून घेतो. त्यासाठी पहा इथे आपण फिगर ड्रॉ करून घेतलेली ही ABC. C आहे थिटा, अँगल B आहे 90 डिग्री. लिहूया इन द adjoining figure in triangle ABC angle B is equal to 90 degree and angle C is equal to theta. आता पहा tan theta is equal to किती दिलेले आहेत 8/15. ह्याला लिहूया 1. पण tan theta म्हणजेच काय अपोजिट AB अपॉन ॲडजसेंट. अपोजिट साइड अपॉन ॲडजसेंट साइड. मग थिटाचे अपोजिट साइड आहे AB आणि ॲडजसेंट साइड आहे BC. ह्याला देऊया 2 नंबर. बाय डेफिनेशन tan थिटा AB अपॉन BC कशावरून आहे बाय डेफिनेशन. मग AB अपॉन BC इज इक्वल टू आपण 8/15 राईट करू शकतो. ह्याला लिहूया फ्रॉम 1 and 2. आता म्हणजेच AB इज इक्वल टू 8 आणि BC इज इक्वल टू 15. AB इज इक्वल टू 8 अँड BC इज इक्वल टू 15. पहा AB आहे 8, BC आहे 15. आता आपण हायपोटेनस फाइंड करायचा आणि हायपोटेनस फाइंड झालं की आपला साइन आणि कॉस काढायला इझी जातं. लिहिते इथे मी इन ट्रायंगल ABC अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री.
So that AC square is equal to AB square plus BC square because of Pythagoras theorem. आता AC फाइंड करायचा आहे आपल्याला. AB किती आहे 8 स्क्वेअर प्लस BC आहे 15 स्क्वेअर. मग AC स्क्वेअर 8 स्क्वेअर 64 225. मग AC स्क्वेअर इज इक्वल टू ॲडिशन 982 289 हा कशाचा स्क्वेअर रूट आहे 17. म्हणजे आपला AC आलेला आहे 17. इथे लिहू शकता, मी लिहिलेलंच नाहीये कुठे. टेकिंग स्क्वेअर रूट खरं हे लिहायला पाहिजे, मी लिहिलेलं नाही, तुम्ही लिहा. AC आलेला आहे आपला 17. आता साइन थीटा आणि कॉस थीटा काढायला आपल्याला इझी जाईल. मी आता साइन थीटा इथेच लिहिते. साइन थीटा इज इक्वल टू साइन थीटाला असतं अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस, म्हणजेच AB अपॉन AC. AB आहे आपला 8, AC आहे आपला 17. म्हणजे साइन थीटा आलेला आहे 8 अपॉन 17. आणि कॉस थीटाला असते आपली ॲडजसेंट साइड आहे BC अपॉन हायपोटेनस AC, म्हणजेच 15 अपॉन 17. साइन थीटा आणि कॉस थीटा ही फाइंड झालेला आहे. आता आपण फिलअप करूया. 7 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला टॅन थीटा दिला होता 8 अपॉन 15. आपला साइन थीटा आलेला आहे 8 अपॉन 17. कॉस थीटा आलेला आहे 15 अपॉन 17. साइन थीटा, आता पुढच्या एक्झाम्पल मध्ये साइन थीटा दिला आहे 3 अपॉन 5. कॉस आणि टॅन फाइंड करूया. 8 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला साइन थीटा दिलेला आहे 3 अपॉन 5. इथे आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी कोणती यूज करायची ती मी तुम्हाला सांगितली आहे. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. नेहमी साइन कॉस दिला असताना ही ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी यूज करायची. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. साइन दिलेला आहे 3 अपॉन 5 स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आता 3 आणि 5 आपण करूया स्क्वेअर. 3 स्क्वेअर 9, 5 स्क्वेअर 25 प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आता हे ॲडिशनला असलेले 9 अपॉन 25 लेफ्ट हँड साइडच्या राईट हँड साइडला होतील सबट्रॅक्ट 1 मायनस 9 अपॉन 25. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचं आहे. 125 अपॉन 25 मायनस 9 अपॉन 25. कॉस स्क्वेअर थीटा 25 मायनस 9 अपॉन 25. मग कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 25 मायनस 9 16 अपॉन 25. मग कॉस थीटा हवा आहे. मग कॉस थीटा घेताना आपण दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट. 16चं स्क्वेअर रूट 4, 25चं स्क्वेअर रूट 5. इथे लिहिते मी टेकिंग स्क्वेअर रूट. काय आलेला आहे 4 अपॉन 5. इथे आपल्याला कॉस थीटा मिळालेला आहे 4 अपॉन 5. आता आपल्याला फाइंड करायचं आहे टॅन थीटा. तर टॅन थीटा फाइंड करूया. टॅन थीटा इज इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. साइन थीटा दिलेला आहे आपल्याला 3 अपॉन 5 डिवायडेड बाय कॉस थीटा आहे 4 अपॉन 5. नेहमीची मेथड 3 अपॉन 5 इंटू 5 अपॉन 4. ओके, न्यूमरेटर डिनोमिनेटर कॅन्सल. मग टॅन थीटा राहील 3 अपॉन 4. खूप इझी आहेत एक्झाम्पल. आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल कुठेही एक्झाम्पल हार्ड जात नाही, खूप इझी आहेत. टॅन थीटा आलेला आहे 3 अपॉन 4. आपण फिलअप करूया. पहा 8 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये साइन थीटा दिला होता 3 अपॉन 5, कॉस थीटा आलेला आहे 4 अपॉन 5 आणि टॅन थीटा आलेला आहे 3 अपॉन 4. तर लास्टच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला टॅन थीटा दिलेला आहे 1 अपॉन 2 अंडर रूट 2. पाहूया कसं सॉल्व करायचं. 9 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला टॅन थीटा दिलेला आहे. म्हणजेच आता आपण पायथागोरस थेरम वरून
फाइंड करणार आहोत। तर इथे आपण पहिल्यांदा फिगर काढून घ्यायची ABC सेम B 90 डिग्री C थीटा लिहूया। इन द adjoining figure triangle ABC angle B is equal to 90 degree and angle C is equal to theta। आता आपण tan theta दिलेला आहे आपल्याला, लिहिते मी tan theta is equal to 1/2 √2। याला 1 नंबर देऊया, परंतु tan theta म्हणजेच अपोजिट AB अपॉन ॲडजसेंट BC, याला देऊया 2nd नंबर। बाय डेफिनेशन वरून tan theta काय आहे, अपोजिट अपॉन ॲडजसेंट। आता म्हणून AB अपॉन BC, देअरफॉर AB अपॉन BC इज इक्वल टू काय लिहिणार आहोत आपण, 1/2 √2। याला लिहिणार आहोत फ्रॉम 1 and 2। पहा सेम तसंच लिहायचं आहे। आता इथं आपला AB येणार आहे 1, BC येणार आहे 2 √2। लिहिते मी फिगर मध्ये, AB येणार आहे 1 आणि BC आलेला आहे 2 √2। आणि आता आपण AC फाइंड केला की आपल्याला साइन आणि कॉस थीटा मिळणार आहे। लिहूया आपण AB इज इक्वल टू 1 and BC is equal to 2 √2 in triangle ABC angle B is equal to 90 degree, so that AC square is equal to AB square plus BC square because Pythagoras theorem। आता AC आपल्याला माहिती नाही, फाइंड करायचं आहे। AC स्क्वेअर AB आहे आपला 1 स्क्वेअर प्लस BC आहे 2 √2 स्क्वेअर। AC स्क्वेअर इज इक्वल टू 1 स्क्वेअर 1, 2 स्क्वेअर 4 इंटू √2 चा स्क्वेअर काय होईल, हे स्क्वेअर रूटचं साइन आणि स्क्वेअर जातो, राहील 2। म्हणजेच AC स्क्वेअर इज इक्वल टू 1 + 4 2 = 8। म्हणजेच AC स्क्वेअर इज इक्वल टू 9, मग AC इज इक्वल टू 3 टेकिंग स्क्वेअर रूट। आता आपल्याला AC मिळालेला आहे 3, मग आता हायपोटेनस मिळालेला आहे। साइन थीटा काय असतो, अपोजिट साइड कोणते आहे, साइन थीटाची अपोजिट साइड AB अपॉन हायपोटेनस AC। मग साइन थीटा AB किती आहे आपला 1 अपॉन AC आलेला आहे 3, मग साइन थीटा आहे 1/3। आणि कॉस थीटा म्हणजे ॲडजसेंट साइड कोणते आहे BC अपॉन हायपोटेनस आहे AC। BC किती आहे आपला, इथे पहा 2 √2 √2 अपॉन AC आलेला आहे 3। पहा एकही एक्झाम्पल हार्ड नाही, सर्व एक्झाम्पल्स इझी आहेत। कोणते एक्झाम्पल समजलं नसेल तर तुम्ही मला परत कमेंट करू शकता, मी ते तुम्हाला पुन्हा समजून सांगण्याचा प्रयत्न करेन, किंवा व्हिडिओ पुन्हा पहा, खूप इझी मेथडने शिकवलेलं आहे। थँक्यू स्टुडंट्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। थँक्यू सो मच। माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।